तुमची तयारी झाली सुद्धा? हो. अच्छा. काय झालं? नाही काही नाही, म्हणजे मी असं म्हणत होते की आज घरीच थांबला असतात. हो छे, मला 2 महत्वाचे प्रेझेंटेशनची तयारी करायची. काय झालं? आईला परत काय झालंय का? अहो नाही, आई ठीक आहेत. आणि जरी काही झालंच तर मी आहे ना. मी फक्त यासाठी म्हणत होते की काल रात्री खूप जागरण झालं तुमचं, आज आराम केला असता. जागरण तर तुमचं पण झालंय. पण मी घरीच आहे, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, कामं करायची आहे. एक काम करूया का? काय? तुम्ही पण माझ्यासोबत ऑफिसला चला ना. नाही म्हणजे तुमची कंपनी असेल, तुमच्या हातचा स्पेशल चहा असेल तर काम करायला अजून एनर्जी येईल. बरोबर आहे, पण जर मी तुम्हाला कंपनी दिली तर मग घरातली सगळी कामं कोण करणार? That's not fair. असो, म्हणजे आपलं कितीही जागरण झालं असलं तरी काम करण्याशिवाय पर्याय नाही. एक आयडिया आहे. काय? तुमच्या हातातला हा चाफा मिळेल मला? काय ना, तुमचा स्पर्श झाला याला. मला जर थकल्यासारखं वाटलं तर ह्याचा सुगंध घेऊन मी परत फ्रेश फील करेन. तुम्ही जवळच आहात असं वाटेल मला. माझं पेन. मला पण थकवा आला, तुमची आठवण आली तर मला पण. फेअर इनफ. थँक्यू. ते लवकर येतो. ओह गॉड, बापरे, हे काय करून ठेवलं हिने माझं? मी एवढं काम केलं तर मला सगळे पिंपल येतील, माझी सगळी स्किन खराब होऊन जाईल. ही भुसवहिनी ना उत्तम करते हे सगळं, चळते माझ्यावर शहाणी कुठली. ऐक, बघा तू इथेच आणि मी तुला घरभर शोधते. आता काय तुझं बाई? अरे इतक्यात बॅटरी डाऊन झाली? हे बघ, माझं सगळं काम करून झालंय, अख्खं लॉन साफ केलंय मी. नाही बरोबर आहे, मान्य आहे मला, तू अख्खं लॉन साफ केलंय. पण आता कसं आहे, आपण कुठे राहतो? घरात राहतो की नाही? मग अख्खं घर कोण साफ करणार? व्हॉट? चला उठा आणि अख्खं घर झाडून पुसून घ्यायचं व्यवस्थित. चल. तू जोक करतेस राईट? माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटते मी जोक करते? नाही नाही नाही, मी अख्खं घर नाही साफ करणार. लास्ट टाइम जेव्हा घर साफ केलं होतं तेव्हा माझं अख्खं अंग दुखत होतं. ऐक बापरे. हो सगळं मान्य आहे मला. आता हळूहळू सवय झाली ना तुला कामाची की मग काही नाही वाटणार. नाही म्हणजे नाही, मी नाही करणार काही साफ. तनाया, ठीक आहे चालेल, नको करूस. मी पण एक काम करते, मी आत्ताच्या आत्ता इथून आईंकडे जाते आणि त्यांना सांगते की कसं तू अखिलकडून 50 लाख रुपये उकळवायचा प्रयत्न करत होतीस ते. शिवाय विशाखा मॅमने सही करून दिलेला कागद आहेच माझ्याकडे. काय कसला विचार चाललाय? मेन्यू काय करायचा आहे? नूडल्सच करते, पटकन 5 मिनिटात होऊन जातील. जास्त एक मिनिट इकडे. नूडल्स कशाला? हे बघ, म्हणजे तू नूडल्स करशील तर ते बघून आईना फार काही कौतुक वाटणार नाही. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण स्वयंपाक करायला घेऊया, है ना? पोळ्या. आज तू पोळ्या करायच्या. हे मला नाही येत पोळ्या बिळ्या. हो मग शिकूयात आपण. शिकायचं ना आपल्याला. चल पोळ्या करायला घे, चल. तनया घे लवकर करायला, जेवणाची वेळ झाली आहे. आधी परात घे. येते घे लवकर तनया.
आता आता पीठ. बापरे. घ्या आता पीठ परातमध्ये. किती? एका माणसाला एक माप अंदाजाने घ्यायचं. हं? मुलांसाठी कमी आणि तरुणांसाठी जास्त. चला घ्या. आणि ऐक, एक पोळी जास्तीची बनवायची असते, कारण घरात कोणी आलं गेलं किंवा आपल्याच घरात कोणाला लागली तर अन्न कमी पडायला नको ना, म्हणून. म्हणजे एक वेळेस जास्त झालं तरी चालेल, पण कमी पडता कामा नये. कळलं? अजून थोडं घे. आता पाणी. ऐक, थोडं थोडं करून पाणी घालायचं. चल लवकर. अगं काय? थोडं थोडं म्हणाले होते की नाही. आता आता पीठ वाढव. अजून थोडं. तू ठरवून घे, थोडं की जास्त. किती कन्फ्यूज करते, मला नाही कळत आहे काय करू आता. अनाया, लक्ष देऊन केलं ना तर प्रमाण नाही चुकत. चल घे. आता कणिक मळायला घे.